आज खूपच छान आणि टेस्टी हेल्दी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही आणि आपण बनवलेली पण आहे एकदम हेल्दी पद्धतीने खरडा पालक मटण सुक्क रेसिपी. बघू शकता दिसायला किती अप्रतिम अशी दिसते आणि खायला पण एकदम भारी आहे. अप्रतिम अशी लागते. याच्यामध्ये आपण पालकचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ती आणखीनच हेल्दी बनलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी नेहमीप्रमाणे मटण शिजवून घेतलेले आहे. कांदा आलं लसूण पेस्ट टाकून 15 ते 20 पालकाची पानं घेतलेली आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे. याच्यातली मी अर्धीच कोथिंबीर वापरणार आहे. हे सर्व आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या आणि आलं. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण टाकल्यामुळे ते लवकर वाटलं जातं. आलं टाकून घ्यायचं, मिरची पण टाकून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली. वरतून पालक टाकून घ्यायचा आहे. दोन्ही पण स्वच्छ धुवून घेतलेले आहे. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट वाटून घेतलेली होती ती टाकून घेऊ. तेलामध्ये पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे. पालक आपला कच्चा होता, त्याच्यामुळे एक 5 मिनटं तेलामध्ये पेस्ट परतून घ्यायची. म्हणजे पेस्ट पण छान अशी परतली जाते. आता पेस्ट परतलेली आहे. याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. काळा मसाला टाकलेला आहे, धने पावडर, गरम मसाला, हळद. आता हे पण याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. आता आपल्याला हे ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. थोडासा मी इथे खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे, 1 चमचा. ते पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. छान असे मिक्स झालेलं आहे, तेल सेपरेट झालेलं आहे. तर इथे मी मटण घेतलेलं आहे शिजवलेलं, ते याच्यामध्ये टाकून घेऊ. मसाल्याला पण छान असं तेल सुटलेलं आहे. मसाल्यामध्ये मटण टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे सर्व मसाला मटणाला लागतो. आता त्याच्यावरती चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे. आता 5 मिनटं शिजवून घ्यायचे आहे, कारण मटण पहिलंच शिजवून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे वेळ लागत नाही. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. लाईक, शेअर, कमेंट करायला पण विसरू नका. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तयार आहे खाण्यासाठी पालकामध्ये बनवलेलं खरडा सुक्क मटण. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. चवीला अगदी अप्रतिम आहे, त्याच्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. जास्त मसाल्याचा वापर नाही, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि पसाराही अजिबात जास्त होत नाही. त्याच्यामुळे ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे. तर अशाच सोप्या आणि टेस्टीज रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा सोप्या रेसिपीसोबत.